नमस्कार, मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील आणि सगळ्यांनी दिवाळी अगदी आनंदात अशी साजरी केली असेल. तर दिवाळी जाऊन तर आता बरेच दिवस झालेले आहेत, पण मी व्हिडिओ आहे ना थोडा लेट एडिट केलेला आहे. दिवाळी संपल्यानंतर मी एकही व्हिडिओ लॉंग एडिट केलाच नव्हता, म्हणजे अपलोडच केला नाही आहे. त्यामुळे मग आता हा फर्स्ट आहे दिवाळीनंतरचा हा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ आहे माझा धनत्रयोदशीच्या दिवशीचा. त्या दिवशी आम्ही म्हणजे कसा दिवस घालवला ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर फौजी फॅमिलींची कशी असते लाईफ दिवाळीच्या दिवसांमध्ये सुद्धा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आपल्या गावाकडे ना जत्रा भरते, त्याचप्रमाणे इकडे ना दिवाळीचा मेला लागतो. तर तो मेला ना गावाच्या जत्रेपेक्षा खूप वेगळा असतो, पण तरी देखील त्याला मेला बोललं जातं. तर तो कसा आहे मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. तर हे बघा, सकाळची जी काही कामं वगैरे आवरून झाली होती माझी, त्याच्यानंतर रेडी होऊन आम्ही इकडे आलो. कारण सकाळी सकाळीच इथं आम्हाला यायचं होतं 10 वाजेच्या आत, आणि मुलांना सुट्टी असल्यामुळे सकाळी थोडं उशिरा उठली होती. त्यामुळे मग जी काही कामं होती ती थोडी लेट झाली होती, आणि नाश्ता वगैरे काही बनवायचा नव्हता घरी. इकडे सगळं अवेलेबल असतं, फक्त पैसे द्यायचे आणि आपल्याला जे पाहिजे ते भेटत होतं इकडे. तर इकडे आलो. फोटो काढण्यासाठी भरपूर असे छान छान सेल्फी पॉईंट दिलेले होते, तिथं फोटो वगैरे काढले. आणि इकडे मध्ये आली. हे मध्ये ना छान अशा हँडमेड वस्तू होत्या. त्या म्हणजे आमच्या आर्मीच्याच असतात, त्या काही बाहेरून कोणी विकायला आलेलं नसतं. तर हे बघा, इथं या कॅन्डल आहेत, ह्या देखील बनवलेल्या आहेत. आणि हा कोर्स मी देखील केलेला होता. जे भैया आहेत ना पिस्ता कलरचे शर्ट घातलेले, त्या भैयानेच आम्हाला कॅन्डल बनवण्याचं शिकवलं होतं. तेच भैया आता इथं हे स्टॉल वगैरे त्यांनी लावलेलं आहे. प्रत्येक युनिटला वेगवेगळा टास्क दिलेला असतो. म्हणजे जे युनिटच्या अंडरमध्ये जे आहे ना ते स्टॉल इथं लावले जातात. आणि हे सगळे जे काही आहेत ना ते सगळे फौजीज आहेत. बाहेरचा दुसरं काही कोणी नाही. एखाद दोन युनिटने बाहेरून एखादा वेगळा स्टॉल मागवलेला असतो, ते 1-2 जण सिव्हिलियन असतात, नाही तर सगळे इथं आर्मी पर्सनच असतात. तर इथं आम्ही थोडा वेळ थांबलो. म्हणजे मॅडम वगैरे येणार होत्या, पण त्या काही आल्या नाही. मग तिथून आम्ही इकडे बाहेर आलो, कारण घरून काही नाश्ता वगैरे करून आलेलो नव्हतो. त्यामुळे मग आम्ही इकडे नाश्त्याला आलो. एका साईडला सगळे नाश्त्याचे सेंटर आहेत, म्हणजे स्टॉल आहेत, आणि दुसऱ्या साईडला सगळे गेमचे होते. तर हे बघा, ही पूर्ण लाईन नाश्त्याचीच आहे. म्हणजे पावभाजी, डोसा वगैरे, काही चायनीज आयटम वगैरे सगळं होतं. पण मी ना डोसा घेतला. माझ्यासोबतच एक आपल्या खानदेशकडच्याच ताई आहेत. आम्ही दोघांनी इथं डोसा घेतला. मुलं त्यांच्या त्यांच्या चॉईसने दुसरं घेणार होते. हे बघा, इकडे जात आहेत हे. तर तिकडे काहीतरी ते घेऊन दुसरंच खाणार होते, पण आम्हाला फक्त डोसा खायचा होता म्हणून डोसा खाल्ला. त्यानंतर गोलगप्पे खाल्ले. तर हे बघा, इथं हा गोलगप्पेचा पण स्टॉल लागलेला होता. तर ते सिव्हिलियन होते, दुसऱ्या युनिटने ते अरेंज केलेलं होतं. मग खाऊन वगैरे झालं. मॅडम काही आलेल्याच नव्हत्या, मग आमचा चालू होता फक्त आणि फक्त टाईमपास. तर इकडे दुसऱ्या साईडला हे गेमचे स्टॉल होते. इथं 10 रुपयाचे आपल्याला 20 रुपये भेटतात, जर आपण एका माचीच्या तिलीमध्ये ह्या सगळ्या कॅन्डल लावल्या तर. माझ्याकडनं पहिल्यांदा तर काही लागल्या नव्हत्या, पण दुसऱ्यांदा अगदी छान, म्हणजे मी एकाच तिलीमध्ये सगळ्या कॅन्डल लावल्या होत्या. आणि मी प्रत्येक वेळेस हा गेम खेळते, मला खूप छान आवडतो हा गेम. म्हणजे ह्याच्यात जसं म्हणजे जास्त काही हे नाही आहे, पण मला आवडतो. त्यानंतर इकडे आलो, आणि यांनी ना इकडे हे ग्लास म्हणजे बॉल फेकायचा आहे, आणि सगळे ग्लास पाडायचे आहेत 3 बॉलमध्ये. तर यांनी पहिला बॉल जेव्हा मारला ना, सगळे ग्लास पडले होते, फक्त एकच राहिला होता. त्यानंतर दुसऱ्या बॉलमध्ये दुसरा पण ग्लास गेला. तर तिथं ना 40 रुपयामध्ये 100 रुपये होते, असं काहीतरी होतं वाटतं. तर त्यांनी ते हे केलं. आणि भरपूरसे गेम होते. मुलांनी थोडे थोडे गेम खेळले. त्यानंतर इथं फिरलो. मॅडम आल्या. मॅडमचं वेलकम वगैरे झालं. मग तेवढा वेळ त्यात गेला. आणि त्यानंतर मग पुन्हा इथं आता गेम खेळतोय. तर इथं किशूला हे स्पिन करायचा जो गेम होता ना, तो खेळायचा होता. मुलांचं कसं असतं, खाण्यापिण्यापेक्षा त्यांना ना अशा खेळायच्या वस्तू जास्त आवडतात. तर किशूने जास्त काही खाल्लं तर काही नव्हतं, पण त्याला खेळायचे प्रत्येक गेम त्याला ट्राय करायचा होता. आणि त्याने ट्राय देखील केला. आणि आजचा हा दिवस ना पूर्ण आमचा इथंच जाणार होता. आता दुपारपर्यंत मी इथं थांबेन, आणि पुन्हा यांची ड्युटीचा टाईम होईल तर हे घरी जातील. मी पण जाईन त्यांच्यासोबत, आणि पुन्हा नंतर येणार आहे. तर काय येणार आहे मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्यानंतर हे बघा, इथं ना या काश्मीरी वर्कच्या कुर्त्या आहेत. या खूप महाग आहेत, म्हणजे या ना 1000-1200च्या पुढेच होत्या. स्वस्त तर अजिबात नाही आहेत, कारण हे हँडमेड वर्क असतं, त्याच्यावर काश्मीरी वर्क, आणि गरम पण असतात या थंडीत घालण्यासाठी. तर हे बघा, हे ना नुसतं असं म्हणजे डिझाईन केलेलं आहे. याला आपल्या म्हणजे चॉईसनुसार आपल्याला याची फिटिंग करावी लागते, जॉईन करून घ्यावं लागतं. अशा या म्हणजे मटेरियल होते इथं. तर मी तर काही एकही घेतलं नाही. मला एवढं नाही आवडत ते काश्मीरी वर्क वगैरे, त्यामुळे मी नाही घेतलं. त्यानंतर हे बघा, इथं छान असे शोच्या वस्तू होत्या, तांबे पितळाच्या. परत या कॅन्डल्स होत्या. कॅन्डल्स घेतल्या मी 2, ह्या ज्या गोल्डन कलरच्या आहेत त्या, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आजूबाजूला लावायला छान दिसतील म्हणून मग मी त्या 2 कॅन्डल घेतल्या. आणि त्यानंतर आता आम्ही इकडे निघालेलो आहेत घरी जायला, कारण यांचा झाला होता ड्युटीला जायचा टाईम.
तर त्यामुळे आम्ही इथून लवकर गेलो. जेवण वगैरे तर इकडेच झालं होतं. हे घरी गेले, कपडे वगैरे चेंज केले आणि लगेचच ड्युटीला जाणार होते. तर हे बघा, जेव्हा आम्ही सकाळी आलो ना, तेव्हा तर इथं काही फोटो वगैरे काढले नव्हते. नंतर काढूया म्हटलं, पण अपोजिट साईडला ऊन होतं ना, त्यामुळे तिथं काही फोटो काढणं म्हणजे झालं नाही, कारण ते वेलकमसाठी होतं. छान होतं तिथं, व्हिडिओ पण छान बनला असता, पण नीट येत नव्हतं म्हणून मग मी ते स्किप केलं. त्यानंतर इकडे आता निघालेलो आहेत घरी. जास्त लांब नाही आहे, 1-1.5 किलोमीटर असेल, पण आम्ही स्कूटीवर गेलो होतो. घरी आलो. अर्धा पाऊण तास मी आराम केला. आदित्यला मी ना म्हणजे एका दीदीची मुलगीने पण पार्टिसिपेट केलेलं होतं ड्रॉइंगसाठी. तर ते भैया जाणार होते सोडायला, तर आदित्यला त्यांच्यासोबत मी पाठवलं. मी थोडा आराम केला, काम एकही केलं नाही मी. सकाळची थोडी भांडी होती ती देखील मी घासली नाही आणि त्यानंतर पुन्हा पायी त्या दीदी आणि आम्ही इकडे आलो. तर यासाठीच मला म्हणजे रिटर्न यावं लागलं, की आदित्यने ड्रॉइंगमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं. आणि इथं आली मी आणि इथं ना या स्टेजवर भरपूर अशा मुली जे दिवे असतात ना, दिया डेकोरेशन, त्याचं कॉम्पिटिशन होतं, ते बनवत होत्या आणि मला माहितीच नाही तिथं ड्रॉइंगवाले नाही आहेत. पण मी खूप घाबरली, मला आदित्य दिसला नाही. तर मी तिथल्या त्या भैयाला विचारलं, की इथं म्हणजे आदित्य पण आलेला होता, तो दिसत नाही. मग ते बोलले, की घाबरू नका, म्हणजे दुसऱ्या साईडला ड्रॉइंगच्या मुलांना दिलेलं आहे, कारण ड्रॉइंगची मुलं जास्त तिथं मानणार नव्हते म्हणून. तर हे बघा, इकडे जेव्हा मी सकाळी आली होती ना, तुम्हाला हा पूर्ण हे दाखवला होता मी, कॅन्डल वगैरे. तिथंच इथं मुलांना खाली बसवून ड्रॉइंग काढायला सांगितलं होतं आणि मला माहितीच नाही की त्यांना असं खाली डायरेक्ट बसवून ड्रॉइंग काढायला लावतील असं. मी त्याला क्लिपबोर्ड वगैरे पण दिलेली नव्हती, फक्त जे काही ड्रॉइंगचं सामान होतं, कलर्स वगैरे ते सगळं दिलं होतं. पण मी म्हटलं टेबल वगैरे भेटतील त्यावर तो काढेन, फक्त खाली एक टेकायला बुक दिलं होतं. पण मला माहितीच नाही असं डायरेक्ट खाली बसवून त्यांना काढायला लावतील. मग तसंच त्याने ती काढली आणि तो तिकडे ड्रॉइंग काढत होता. तोपर्यंत किशू इकडे बाहेर फिरत होता एकटाच, मग त्यामुळे त्याच्यावर पण मला लक्ष द्यावं लागत होतं. तर मला न सांगताच तो इकडे येऊन गेला होता. त्याला पण पूर्ण स्टॉलभर मी शोधलं. मला तो काही तिथं भेटला नाही. मग पुन्हा इकडे ह्या साईडला मुलांसाठी खेळायला हे असं लावलेलं होतं. तर इकडे आली, इकडे पाहायला मी त्याला. तर इथं खेळत होता. मग त्याला इथं खेळायला सोडलं. त्याला मी बोलली, इथं खेळ, मी तिकडे जाते दादाजवळ, कारण तिथं पण थोडं थांबणं गरजेचं होतं. पण आदित्यने काय केलं, अगदी पटापट अशी ड्रॉइंग जशी जमली तशी काढली आणि लगेचच 15 मिनिटं अगोदरच ते ड्रॉइंगचं जे काही होतं ते तिथं जमा करून दिलं. मी गेली त्याच्या अगोदरच. मग मी म्हटलं, कशाला केलंस, थोडंफार जर राहिलं असतं तर मी तुला थोडं सांगितलं असतं, की काही रिपेअर वगैरे करायचं असेल तर. पण काही त्याने तसं केलं नाही, लगेचच दिलं. त्यानंतर दिया डेकोरेशन होतं, त्या दीदीच्या मुलीने दिया डेकोरेशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. जो पहिल्या नंबरचा दिवा होता ना, ते त्यांच्या मुलीने बनवलेला होता. आणि हे बघा, इथं आपले गव्हाचं पीठ वगैरे असतं ना, त्याचे देखील दिवे बनवले होते. खूप छान छान असं म्हणजे डेकोरेट केलेलं होतं. ते देखील एक कॉम्पिटिशन होतं. मग ते तिथं जमा वगैरे केलं आणि आता इथं घरी जायच्या वेळेस सगळे गेम बंद होत होते. तेव्हा किशू बोलला, "मम्मी, मला पुन्हा हा एकदा गेम खेळायचा आहे." तर त्या भैय्यांनी काही पैसे वगैरे घेतले नाहीत. ते बोलले, "छोटा आहे, त्याच्याकडनं काही पडणार नाहीत सगळे ग्लास." त्यामुळे त्यांनी असंच त्याला 4दा हे बॉल मारायला दिला आणि तो खूपच खुश झाला. "मम्मी, मी फ्रीमध्ये गेम खेळलो." कारण मुलांचं कसं असतं ना, प्राईज भेटो नको भेटो, त्यांना खेळायला भेटलं आणि तेही फ्रीमध्ये, तर खूप आनंद होतो. तर त्यालाही आनंद झाला. त्यानंतर मग त्यांनी आलू टिक्की वगैरे खाल्ली तिथं आणि आता इकडे आम्ही निघालो घरी. बराच वेळ झाला होता, संध्याकाळची वेळ झाली. घरी आली, कामं आवरली. त्यानंतर दुकानावर गेलो होतो हे सामान आणायला. त्या क्लिप मी घेतल्या होत्या, पण यांच्या मोबाईलमध्ये होत्या, तर त्यांनी अगदी म्हणजे आता 2 दिवस पहिलेच डिलीट करून टाकल्या. आणि जेव्हा व्हिडिओ एडिट करायला मी घेतला तेव्हा ते बोलले की मी ते डिलीट केले. त्यामुळे ते काही इथं मी ॲड करू शकले नाही. तर हे बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी काही ना काही घ्यायचं असतं. तर इथं सोनं वगैरे तर काही ह्यावर्षी आम्ही घेतलं नाही. चांदीने तर सोनं घेतो, पण यावर्षी काही घेतलं नाही. मग ह्या पितळाच्या देवांसाठी वाट्या, प्लेट, ग्लास घेतला मी नैवेद्यासाठी आणि बाकीचं मुलांना फटाके वगैरे, काही ह्या माळा वगैरे घराला लावण्यासाठी आणल्या. आणि यानंतर आता मला करायची होती धनत्रयोदशीची पूजा. म्हणजे मी तर नव्हती करणार, हे करणार होते. तर तीच आता तयारी चालू होती. खूप छान मला त्या वाट्या भेटल्या, इतक्या सुंदर ना, कधीतरी मी तुम्हाला डिटेलमध्ये त्या दाखवेन आणि कितीला मिळाल्या ते देखील सांगेल. हे बघा, त्याच्यातच मी नैवेद्य वगैरे दाखवलं, नवीन आणल्या होत्या म्हणून. आणि इथं साधी आणि सोप्या पद्धतीने धनत्रयोदशीची पूजा झाली. अशा पद्धतीने आजचा आमचा हा धनत्रयोदशीचा दिवस पूर्ण आणि पूर्ण बाहेरच गेला होता. आणि त्यामुळे ना फराळ वगैरे बनवण्याचं काही जमलंच नाही. हे 2-3 दिवस मी फराळ बनवण्यासाठीच ठेवले होते. पण सलग आता 2 दिवस या मेल्यामध्ये जावं लागणार होतं. त्यामुळे काही बनवलं नाही. तर असा होता आजचा आमचा धनत्रयोदशीचा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा ब्लॉग मी इथं स्टॉप करणार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.